तुळ रास 19 मार्च गुढीपाडवा. नशिबाची गुढी उंचावणार फक्त हे करा. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज 19 मार्च चैत्र शुद्ध प्रतिपदा. आज केवळ सण नाही तर निसर्गातील चैतन्याचा आणि आपल्या संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एका अत्यंत शुभ मुहूर्ताचा दिवस आहे. आजचा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी भाग्याची नवीन गुढी उभारण्याचा आहे. आजपासून सुरू होणारं हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो हीच स्वामीचरणी प्रार्थना. ज्याप्रमाणे जुनी पाने गळल्याशिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही, त्याचप्रमाणे जुन्या अपयशाची चिंता सोडल्याशिवाय यशाचे नवीन तोरण बांधता येत नाही. आजचा हा पाडवा तुमच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन आला आहे. तुळ राशीच्या लोकांनो, आज गुढी उभारताना तुमच्या नशिबाची गुढी कशी उंचावेल, ग्रहांची स्थिती काय सांगते, आजच्या दिवसाची सुरुवात एका अत्यंत प्रेरणादायी बोधविचाराने करूया, जो तुमच्या मनात नवीन उमेद जागवेल. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रयत्न सोडून द्यावेत. ज्यावेळी तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतात आणि मनात स्वामींचे नामस्मरण असते, त्यावेळी अशक्य गोष्टही शक्य होते. लक्षात ठेवा, गुढीपाडवा हा केवळ काठीला साडी आणि तांब्या लावण्याचा सण नाही, तर तो आपल्या मनातील नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा उत्सव आहे. तुळ राशीच्या लोकांनो, आजच्या या मंगलमय दिवशी तुमचे ग्रह तारे नेमकी कोणती चाल चालणार आहेत? तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार का? आर्थिक भरभराट कशी राहील? आणि मुख्य म्हणजे आज स्वामी समर्थांचा कोणता विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा पाडवा विशेष महाउपाय सांगणार आहे, जो तुमचे वर्षभराचे नशीब उजळवून टाकेल. चला सविस्तर जाणून घेऊया. पंचांग आणि शुभवेळ. आज 19 मार्च 2026 गुरुवार. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. या वर्षीच्या नूतन संवत्सराचे नाव पराभव संवत्सर असे आहे. आजचे पंचांग. तिथी प्रतिपदा सकाळी 6:55 ते 6:55 सुमारास सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 मार्च पहाटे 4:50 असेल. सूर्योदय सकाळी 6:26 ते 6:44 दरम्यान स्थानानुसार बदलू शकतो. नक्षत्र उत्तरा भाद्रपदा दुपारी 2:50 त्यानंतर रेवती नक्षत्र. योग शुक्ल योग. आजचे शुभ मुहूर्त. 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे आजचा अख्खा दिवस शुभ आहे. तरीही शास्त्रोक्त वेळेनुसार गुढी उभारण्याचा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 6:55 ते सकाळी 10:30 वेळ अतिशय उत्तम आहे. पंचांगकर्त्यांच्या मते सकाळी 6:53 कधीही गुढी उभारता येईल. अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:53 नवीन वस्तू खरेदी, गुंतवणूक किंवा गृहप्रवेशासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते 3:18 स्वामी स्मरणाचे महत्त्व. गुरुवारी पाडवा आल्यामुळे आजचा दिवस गुरु पुष्यामृत योगासारखाच फलदायी आहे. आज गुढी उभारल्यानंतर पंचांग पूजन करून त्यात वर्षफल वाचावे. श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन संकल्पाची सिद्धी मागण्यासाठी आजचा काळ सर्वोत्तम आहे. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास मनात ठेवून नवीन वर्षाची सुरुवात करा. टीप: वरील पंचांग माहिती विविध पंचांगकर्त्यांच्या उदाहरणार्थ दाते पंचांग यांच्या संदर्भाने दिली आहे. करिअर आणि व्यवसाय. तुळ राशीच्या लोकांनो, 19 मार्चचा हा गुढीपाडवा तुमच्या करिअरमध्ये एका नवीन पर्वाची सुरुवात करणारा ठरेल. ग्रहांची स्थिती सांगते की जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पदोन्नतीची किंवा पगारवाढीची वाट बघत असाल, तर आज एखादा सकारात्मक संकेत मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस विजयाचा आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एखादा नवीन करार किंवा नवीन क्लायंट मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः जे लोक लोखंड, बांधकाम किंवा सोन्या चांदीच्या व्यवसायात आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस लक्ष्मीची पावलं उमटवणारा असेल.
स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आज तुमचे शत्रूही तुमच्या कामाचे कौतुक करतील. लक्षात ठेवा, केल्याने होते रे आधी, केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे आज फक्त विचार करू नका, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर आज कुबेराचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे आज तुम्ही जे काही धन संचय कराल त्यात वृद्धीच होईल. जर तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल किंवा नवीन घराचे बुकिंग करायचे असेल तर आजचा दिवस सर्वोत्तम आहे. आज दिलेले कर्ज किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. मात्र चैनीच्या वस्तूंवर अवाजवी खर्च करणे टाळा. आज सायंकाळी घराच्या उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावून लक्ष्मी सुक्ताचे पठण करा. यामुळे वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस सुरक्षित आणि लाभदायक आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत तूळ राशीला आज थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. उत्साहाच्या भरात तुम्ही स्वतःला विसरून कामात मग्न व्हाल, पण त्यामुळे थकवा जाणवू शकतो. विशेषतः कंबरदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी आज जड कामे टाळावीत. आज पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांचे सेवन करणे केवळ धार्मिक नाही, तर ते तुमच्या रक्तातील अशुद्धता दूर करण्यासाठीही महत्त्वाचे आहे. मानसिक शांतीसाठी आज 10 मिनिटे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. स्वामींच्या नामात ती शक्ती आहे जी तुमच्या मनातील भीती आणि शरीरातील व्याधी दूर करू शकते. कुटुंब आणि प्रेमसंबंध. कौटुंबिक जीवनात आज आनंदाची गुढी उभारेल. घरातील वातावरण एखाद्या सणासारखे मंगलमय राहील. बऱ्याच दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेले छोटे मोठे वाद आज सामोपचाराने मिटतील. जोडीदारासोबत आज दर्जेदार वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. मुलांच्या बाबतीत एखादी गुड न्यूज मिळू शकते, ज्यामुळे घराण्याचे नाव उज्ज्वल होईल. आज पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आदरातिथ्यात कमी पडू नका. ज्या घरात हास्य आणि स्वामींचे नामस्मरण असते तिथे प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते, हे विसरू नका. विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा पाडवा बुद्धीची गुढी उभारण्याचा आहे. आजचा दिवस गुरुवारी आल्यामुळे तुम्हाला विशेषतः दत्तात्रेयांचा आणि स्वामींचा आशीर्वाद लाभणार आहे. जर तुम्हाला अभ्यासात एकाग्रता साधता येत नसेल तर आज प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वाचावे. नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन आजच करा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज एखादे महत्त्वाचे पुस्तक किंवा मार्गदर्शन लाभेल, जे त्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल. आळस हा तुमचा मोठा शत्रू आहे, त्याला आजच नवीन वर्षाच्या सुरुवातीला गाडून टाका. शुभ रंग आणि अंक. आजच्या पवित्र दिवशी तूळ राशीसाठी भगवा आणि नारंगी हे रंग ऊर्जेचे प्रतीक ठरतील. गुढी उभारताना भगव्या रंगाचे वस्त्र वापरल्याने तुमच्या घरात सकारात्मक स्पंदने वाढतील. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना खिशात पिवळा रुमाल ठेवावा. तुमचा आजचा शुभ अंक आहे 9, म्हणजेच 9. हा अंक मंगळाचा कारक असून तुम्हाला धाडस आणि विजय मिळवून देण्यास मदत करेल. कोणतीही महत्त्वाची संख्या निवडताना ती 9च्या पटीत किंवा 9च्या बेरजेशी संबंधित असेल तर अधिक लाभ होईल. स्वामींचा पाडवा विशेष महाउपाय. भक्त हो, आजचा हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी एका कोऱ्या पिवळ्या कागदावर श्री स्वामी समर्थ असे 21 वेळा लिहा. हा कागद स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि आपली इच्छा मनात बोलून दाखवा. त्यानंतर हा कागद तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात वर्षभर ठेवा. विशेष सेवा. आज स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करताना त्यावर थोडे साजूक तूप घाला आणि तुळशीचे पान ठेवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेल्या स्वामींना मनोभावे शरण जा. हा उपाय तुमच्या घरातील दारिद्र्य दूर करून वर्षभर लक्ष्मीची अखंड कृपा राखून ठेवेल. उद्याचा राजयोग. उद्याचा दिवस आहे हिंदू नववर्षाचा दुसरा दिवस. उद्याच्या दिवशी तुमच्या राशीत असा एक ग्रह बदलणार आहे जो तुमच्या नशिबात राजयोग आणू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला एक विशेष खबरदारी घ्यावी लागेल. काय आहे ती खबरदारी आणि कोणत्या एका गोष्टीमुळे तुमचे नशीब पालटू शकते, हे सर्व उद्याच्या भागात आपण सविस्तर पाहणार आहोत. पाहायला विसरू नका. हे होतं तूळ राशीचं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आज तुमचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.